नमस्कार, मी अमरसिंह लोमटे, सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस तर्फे सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत करतो। आज आपण तूर पिकाची लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी बियाण्याचे जमिनीतील हानिकारक बुरशी संरक्षण करण्यासाठी बियाण्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे। तर सुरुवातीला आपल्याला बुरशीनाशक बीज प्रक्रिया करायची आहे। बियाणे सावलीला थोडे सुकू द्यायचे आहे। यानंतर आपल्याला ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची देखील बीज प्रक्रिया करायची आहे। शेवटची पाळी मारण्यापूर्वी जमिनीमध्ये 1 ते 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट खत, त्याच पद्धतीनं आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार 20-20-013 DAP 12-32-16 10-26-26 14-35-14 किंवा 9-24-24 या खतापैकी एखादा ग्रेड अर्धी ते 1 बॅग सुपर फॉस्फेट खतामध्ये मिक्स करायचा आहे। हा खत शेतामध्ये समसमान फेकून टाकायचा आहे। त्यानंतर 1 कुळवाची पाळी मारायची आहे। ठिबकद्वारे या पिकाला नेहमी वापसा स्थितीमध्ये पाणी द्यायचं आहे, जेणेकरून मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, तसेच आपली तूर वांबळू नये। मर रोगासाठी आपल्याला ठिबकच्या माध्यमातून दर 1 महिन्याला रोकोसारखं बुरशीनाशक रेडोमिल गोल्ड असेल, ट्रायकोडर्मा सारखी जैविक बुरशी असेल किंवा ब्ल्यू कॉपर असेल, मर लागू नये यासाठी आपल्याला ठिबकच्या माध्यमातून बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे। विक्रमी उत्पादन काढण्यासाठी ठिबकचा वापर करणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, तूर पिकाची लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोके यांच्याशी संपर्क साधावा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत। धन्यवाद।